संपूर्ण जगामध्ये बाप आणि लेकीच्या नात्याचा गोडवा हा इतका मोठा आहे, इतका महान आहे, इतका चांगला आहे आणि इतका मधुर आहे. लेकीने एखादी गोष्ट मागितली की बाप त्याच दिवशी हजर करणार किंवा आपल्या लेकीचे सगळेच्या सगळे लाड पुरवणार आणि त्याचबरोबर आपली लेक एक ना एक दिवस लग्न होऊन दुसऱ्याच्या परक्याच्या घरात जाईल म्हणून आसवं ढाळणारा हा बाप असतो. आणि म्हणूनच बाप आणि लेकीच्या प्रेमाची जी उपमा आहे याला जगामध्ये तोड नाही असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला ज्या घरामध्ये लेकींचे किंवा मुलींचे लाड होतात त्यावेळेला मग इतर जी मंडळी आहेत हे बापाचं जे प्रेम बघून त्या बापाला टोमणे देखील मारत असतात. परंतु काही असे हैवान बाप असतात की आपली मुलगी प्रगती करते, आपली मुलगी पुढे जाते हे त्यांना बघवत नाही आणि जग काय म्हणतंय इकडे मात्र त्यांचं संपूर्ण लक्ष असतं, तिकडे त्यांचे कान असतात. आणि जर का आपल्या लेकीविषयी, आपल्या मुलीविषयी जर का कोणी भलंबुरं बोलत असेल तर मात्र हे जे बाप नावाचे सैतान असतात हे सैतान डोकं फिरल्यासारखे वागतात किंवा आपल्याच मुलीच्या जीवावरती उडतात, आपल्या मुलीच्या करिअरवरती उडतात. अशी अनेक उदाहरणं आजपर्यंत बघितलेली आहेत आणि अशा स्वरूपाची घटना आपल्याला बघायची आहे. ही घटना घडलेली आहे गुरुग्राममध्ये. गुरुग्राममध्ये राधिका यादव नावाची एक 25 वर्षाची युवती आहे आणि ही मुलगी ऑल इंडिया टेनिस असोसिएशनची मेंबर आहे. त्याचबरोबर अनेक राष्ट्रीय लेवलच्या ज्या कॉम्पिटिशन आहेत टेनिसमधल्या याच्यामध्ये तिचा सहभाग आहे आणि अनेक कॉम्पिटिशन तिने जिंकलेले आहेत. घरामध्ये तिच्या अनेक मेडल्स लावलेली आहेत. आता याच्यावर विचार करू शकता की राष्ट्रीय स्तरावरती ज्या वेळेला एखादी मुलगी खेळत असते असं ही राधिका यादव नावाची मुलगी आणि तिचा तिचा जो बाप आहे. आता हे बाप का म्हणतोय, खरं तर सन्मानाने बोललं पाहिजे, कारण ही जी मुलगी आहे ही एका आपल्या राष्ट्रीय स्तरावरती असणारी खेळाडू आहे. त्याच्यामुळे तिच्या वडिलांविषयी खरं तर आदरार्थी बोललं पाहिजे. परंतु तिचे जे वडील आहेत हे वडील नसून हैवान आहे आणि हा जो बाप आहे हा हैवानासारखा कसं वागलाय ते आता आपण बघणार आहोत. तर फेब्रुवारी 2017 मध्ये ही मुलगी इंटरनॅशनल लेवलला टेनिस खेळलेली आहे. त्याच्यानंतर तिला खांद्याची दुखापत झालेली आहे आणि 1.5 वर्षापासून तिच्या खांद्याच्या दुखापतीमुळे ती त्रस्त आहे. आणि दुखापत होणे किंवा दुखापत असणे ही प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये असणारी ही एक मोठी गोष्ट असते की खेळताना किंवा सराव करताना अनेक वेळेला त्यांना अशा दुखापतींना तोंड द्यावं लागतं. त्याच्यामुळे मग 1.5 वर्षापासून तिने आता आपलं जे टेनिस खेळणे सोडून दिलेलं आहे. आता टेनिस न खेळण्यामुळे किंवा टेनिस सोडून दिल्यामुळे दुसरं काय करायचं, तर तिने असं ठरवलं की आपण कोचिंग अकॅडमी चालू करूया. तर सेक्टर 57 या तिच्या घराजवळच्या भागामध्ये तिने एक स्वतःची टेनिस अकॅडमी सुद्धा ओपन केली आहे. आणि तरुण मुलं असतात तर तरुण मुलांना आज सोशल मीडियाचं फार मोठं आकर्षण आहे. अनेक जण सोशल मीडियावरून पैसे देखील कमवत असतात. त्याचप्रमाणे राधिका यादव ही रील्स बनवायची, त्याच्यानंतर काही म्युझिकचे व्हिडिओ बनवायची आणि अनेक तिचे व्हिडिओ अत्यंत गाजलेले आहेत, त्यांना वाहवा मिळालेली आहे. आणि हे सगळं आता आपली मुलगी अकॅडमी चालवते, आपली मुलगी रील स्टार आहे, आपली मुलगी ते म्युझिक व्हिडिओ आहेत, तिला जगामध्ये फार वाहवा मिळते. हे आता आपल्या अवतीभोवतीचे असे अनेक लोक असतात की त्यांना चांगल्या गोष्टी सहन होत नसतात. चांगल्या गोष्टी त्यांना जर का बघितलं, एखाद्याचं चांगलं होतंय तर त्यांना त्यांचा जळफळाट वाढतो आणि मग हे आता याचं कमी कसं होईल, यांचं ग्लॅमर कमी कसं होईल, यांच्याकडे येणारा पैसा कसा कमी होईल हे त्यांना सतत त्यांना ते जाणवत असतं. त्याच्यामुळे मग राधिका यादव हिचे जे वडील आहेत त्यांना सांगितलंय, गावकरी आता बोलायला लागले की आता तू तुझ्या मुलीच्या कमाईवर जगतो, तू स्वतःच्या कमाईवर जगत नाही किंवा तुझी पोरगी एवढी कशी उडते, रील बनवते, अकॅडमी ओपन केले, अशा स्वरूपामध्ये जे काय ते प्रत्येकाच्या वाटेला येईल, तोंडाला येईल ते तो प्रत्येकजण तिला आता त्याच्या बापाला बोलत होता. आणि हे बोलणारे कोण होते, तर आजूबाजूचे गावकरी. आणि आता जसे दिवस जात होते तसं हे बापाला सुद्धा खटकत होतं. बाप आणि मुलीची भांडण होत होतं किंवा या संदर्भामध्ये वादविवाद होत होते. मुलगी त्या बापाला समजवण्याचा प्रयत्न करते की हे जे मी करते ते माझ्या करिअरचा एक भाग आहे, मी एक इंटरनॅशनल लेवलची खेळाडू आहे, इथपर्यंत तुम्ही मला मोठं केलं तर याही पुढे थोडंसं तुम्ही सहकार्य करा, लोकांचं बोलणं ऐकू नका. ही आता एक मुलगी 25 वर्षाची त्यांची सुकन्या त्याला समजवते. परंतु बापाच्या डोक्यामध्ये काही केल्या या गोष्टी येत नव्हत्या. आणि हा जो बाप आहे याचा व्यवसाय होता, हा एक व्यवसायाने बिल्डर किंवा बांधकाम व्यावसायिक, बांधकाम करून मग ते भाडे तत्वावर द्यायचे. अशा स्वरूपामध्ये त्याचं जे व्यावसायिक स्वरूप आहे ते समोर येत आहे. आता हे सगळं आपल्या मुलीची प्रगती आणि गावकरी काय बोलतात हे सगळं सहन न होऊन मग नराधम बापाने आपल्या मुलीवरती गोळ्या घालून तिला ठार केलंय आपल्या स्वतःच्याच घरामध्ये आणि त्या ठिकाणी तो बसून राहिलाय. आता कोणीतरी पोलिसांना सांगितलंय, पोलीस तिथे आलेत आणि पोलिसांनी बघितलंय तर राधिका यादव
ही राष्ट्रीय दर्जाची टेनिसपटू आता या जगात नाही आहे, ती रक्ताच्या तळहातामध्ये पडलेली आहे. त्याच्या वडिलांना पोलिसांनी मग ताब्यात घेतलंय आणि आता पुढील कारवाई सुरू आहे, पुढील तपास सुरू आहे. ही संपूर्ण घटना सांगण्यामागचा आपला उद्देश आहे की जे काही बाप किंवा जे कोणी व्यक्ती आपल्या नातेवाईकांच्या बाबतीमध्ये असेल किंवा आपल्या स्वतःच्या मुलांच्या बाबतीमध्ये असेल, जर का असा विचार करत असतील तर मात्र निश्चितपणे आपण सगळ्यांनी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. कारण आपल्या अवतीभोवती जर का आपल्याला अशा गोष्टी आढळल्या, आपल्या कानावर आल्या की एखादा बाप आहे जो तो तिच्या मुली संदर्भामध्ये असा चुकीचा विचार करतोय, तर आपल्या सगळ्यांचं काम आहे की त्याचं समुपदेशन करणे, त्याला योग्य मार्गावरती आणणे. आणि जर का अशा स्वरूपामध्ये जर का काही गोष्टी केल्या नाहीत वेळच्या वेळी, त्या जर का बापाचा कान पकडला गेला असता, कुणीतरी त्याला योग्य ती समज दिली असती बाहेरच्या व्यक्तीने, तर कदाचित आज राधिका यादव या जगामध्ये असती आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला तिचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नाव ऐकायला मिळालं असतं. परंतु आता तसं होऊ शकलेलं नाहीये. जे घडून गेलंय त्याला पर्याय नसतो. परंतु इथून पुढे आपण सगळेजण सावध होऊया. भेटूया पुन्हा एकदा नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.